देगलूर नगर परिषदेच्या पराजयाची उणीव आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुकीत मोठ्या ताकदीने काँग्रेस पक्ष भरून काढेल. देगलूर शहरासह ग्रामीण भागातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे म्हणत आयोजित काँग्रेस पक्षाच्या बूथस्तरीय शहरी ग्रामीण भागातील कार्यकर्ता पदाधिकारी मेळाव्याप्रसंगी देगलूर शहर काँग्रेस तालुका अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष मोगलाजन्ना शिरसटवार यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी काँग्रेस पक्षाचे खासदार रवींद्र वसंतराव चव्हाण, जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, महाराष्ट्र राज्याचे ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष यशपाल भिंगे, डॉक्टर श्रावण रॅपनवाड, काँग्रेस पक्षाचे देगलूर तालुका अध्यक्ष विष्णू पाटील शेकापूरकर, देगलूर महिला तालुका अध्यक्ष डॉक्टर पूजा गायकवाड यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. माजी आमदार व नांदेड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आमचे मोठे बंधू हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर साहेब, नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार रवींद्र चव्हाण साहेब, महाराष्ट्राचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे साहेब, महाराष्ट्राचे सचिव डॉक्टर रॅपनवाड साहेब, या ठिकाणी आमचे मार्गदर्शक रामदास पाटील सोनटकर साहेब, तालुका अध्यक्ष सौ गायकवाड मॅडम, या ठिकाणी वायजी काका असतील, सर्व सन्माननीय, सर्वांचं नाव सर्वांचं माहीत आहे, सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व या ठिकाणी माझे उपस्थित असलेले सर्व गुरुजन वर्ग, आज या ठिकाणी जो बूथ स्तरीय कार्यकर्त्यांची बैठक आहे, तर या तालुका अध्यक्ष या ठिकाणी आता आपण विष्णू पाटलाला केलेलं आहे. प्रत्येक त्यांनी ग्रामीणला जाऊन प्रत्येक वार्डमध्ये जाऊन त्यांनी बूथ प्रमुख आणि त्याच्यात खाली किती कार्यकर्ते आहेत यांनी पूर्ण प्रत्येक गाव फिरून काढले तरच आपण या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सदस्य होणार आहोत. आतापर्यंत कोणीही तालुका अध्यक्ष आपण गाव टू गाव या ठिकाणी गेलेले नाही. देगलूर शहरामध्ये जसं प्रत्येक प्रभागामध्ये 50 कार्यकर्त्यांचं लिस्ट आज आमच्याकडे आहे, त्याप्रमाणे प्रत्येक गावामध्ये प्रमुख बूथ कमिटी असेल, सर्व सदस्य असेल, त्या सर्वांचं या ठिकाणी पुढच्या वेळेस जेवढे तालुक्यामधील बूथ कमिटीचे सदस्य आहेत, प्रमुख आहेत, त्यांचं माननीय खासदार साहेबांनी वेगळं बैठक घ्यावं आणि काय कार्य केलं हे विष्णू पाटलांनी दाखवून द्यावं की बाबा आपण एवढं काम केलं. आणि या ठिकाणी जो कार्यालय आपण या ठिकाणी उघडलेलं आहे आपण गांधी चौकामध्ये, ते आता मेळामध्ये म्हणल्याप्रमाणे कमीत कमी सकाळी 10 ते ऑफिस असेपर्यंत या ठिकाणी ऑफिस खुला पाहिजे. आणि आपण जर त्या ठिकाणी अवेलेबल नसेल तर त्या ठिकाणी आपण एक डायरी मेंटेनन्स करायला पाहिजे. या ग्रामीणमध्ये लोकांचे प्रश्न काय आहे की आपल्या या ठिकाणी तहसीलमध्ये काम आहे का, कलेक्टरचं काम आहे का, पंचायत समितीत काम आहे का, लोकांचे पूर्ण त्या ठिकाणी डायरी मेंटेनन्स करून आपण आल्यानंतर काय कोणाकोणाचे प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत आणि तो प्रश्न आपण किती निकाली काढला हे सुद्धा आपल्याला पब्लिकला दाखवावं लागेल की बाबा या लोकांचा प्रश्न आला होतं, या ठिकाणी कोणाचा डीपीचा प्रश्न असेल, जर आपल्याला होत नसेल तर या ठिकाणी आपल्या सिनियर लोकांना सांगू. बरेच लोकांना या ग्रामीणमध्ये डीपी 8-8 दिवस या ठिकाणी डीपी भेटत असत आहे. लोक लाईट पासून या ठिकाणी दिवसभर 8 दिवस लाईट असते, 8 दिवस रात्रभर लाईट असते. या ठिकाणी डीपी झाल्यानंतर आज किती लोकांचं मक्का या ठिकाणी पूर्ण हे झालेलं आहे. त्यासाठी आपल्याला आता सांगण्याची हा विनंती आहे की आपण दर 3 महिन्याला 4 महिन्याला असो की प्रत्येक सर्कल वाईज आपण बैठक आपण घ्यायला पाहिजे, तरच आपण कुठेतरी कार्यकर्त्यांचं आपण काय काय प्रॉब्लेम आहे हे आपल्याला माहीत होईल. नगरपालिकेमध्ये सर्व पक्ष एकीकडे जर काँग्रेस पक्ष
एकीकडे म्हणून आम्ही लढा दिलेला फक्त 244 मतांना आम्ही हारलो, पण आमचा विजय झालेला आहे. ग्रामीणच्या लोकांनी देगलूर शहरामध्ये दिवस रात्र नगरपालिकेच्या काही आमच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये या लोकांनी आमच्यासाठी काम केलेलं आहे. म्हणून आम्ही 244 मतांना पराभव झालो, पण पराभव नंतर ते विजय झालेला आहे. आज ग्रामीण आणि शहर हे दोन्ही बैलगाडीचे दोन चाक आहेत. या येणाऱ्या पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, तर कोणी जिल्हा परिषद मेंबर तिकीट दिलं काँग्रेसवाले नाराज न होता आपण त्या ठिकाणी एका एकजुटीनं जर काम केलं तर मागच्या वेळेस नगरपालिका आपल्या ताब्यात आल्यानंतर या तालुक्यामध्ये 5 सर्कल म्हणून आपण 4 सर्कल काँग्रेसचे जिल्हा परिषद मेंबर या ठिकाणी निवडून आलेले आहोत. पंचायत समिती सभापती आपलं काँग्रेस पक्षाचं झालेलं आहे. या ठिकाणी आज देगलूर शहरामध्ये ग्रामीणमध्ये काँग्रेसचे प्रेम करणारे खूप लोक आहेत. मागच्या काळामध्ये आपण पाहिलं की कैलासवासी वसंतराव चव्हाण साहेब जेव्हा बडे लोक या काँग्रेसमध्ये निवडून गेले, पण तेव्हा मुठभर लोक आमचे काँग्रेसवाले उभं होते, पण या मुठभर लोकांनी दाखवून दिलं की कैलासवासी वसंतराव चव्हाण साहेबांना भरघोस मतांना निवडून दिले. हे आमचे लोक आहेत. त्या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचे लोक एकजुटीने काम केले. सगळे फराड एकीकडे असते तर तरी आमचे सर्व एकजुटीने गरीब लोक काम करून कैलासवासी वसंतराव चव्हाण साहेबांना निवडून दिलं. येणाऱ्या जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, 100% काँग्रेसचाच विजय होणार आहे. हे 100% या लोकांच्या खात्री आहे. आम्ही ग्रामीण आणि शहर दोघं एकजुटीने आम्ही काम करू. तुमच्यासाठी डोळ्यात तेल टाकून आमच्या देगलूर शहरातले तुमचं एक गाव आम्ही फिजून काढू. याठी 100% आम्ही फिजून काढणार आणि जिल्हा परिषदेचे सदस्य सुद्धा निवडून येणार. या ठिकाणी ग्रामीणमध्ये सर्व आणि देगलूर शहरामध्ये सर्व या ठिकाणी लोक उपस्थित राहणार. त्याबद्दल